नमस्कार, मी तेज बोरगरे. हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. पचन संस्थेतील रक्तस्राव हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर हर्षल राजेकर आहेत. डॉक्टर नमस्कार आपलं या विशेष चर्चासत्रामध्ये. तर डॉक्टर हर्षल राजेकर यांचा थोडक्यात परिचय करून देऊया आणि त्यानंतर या संपूर्ण चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. डॉक्टर हर्षल राजेकर MBBS, MS, MRCS, DNB, FIA, GES पदव्युत्तर आहेत. डॉक्टर राजेकर यांनी BJ मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेचं प्राथमिक शिक्षण घेतलं असून न्यूझीलंड, सिंगापूर आणि न्यूयॉर्क येथे प्रगत शस्त्रक्रिया प्रशिक्षण पूर्ण केले. ते जनरल सर्जरी आणि सोबतच यकृत, पित्तनलिका आणि ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. PGI आणि सोबतच चंदीगड येथे त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्राम त्यांनी सुरू केला आहे. 2012 मध्ये पुण्यातील पहिली लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी पद्धतीनं पूर्ण केली आहे आणि अवयव दानाच्या जनजागृतीसाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. आज पुणे हे भारतातील अवयव दानामध्ये आघाडीच्या शहरांपैकी एक शहर आहे आणि त्यामुळं ते लिव्हर, पॅन्क्रियास आणि पचन संस्थेच्या शस्त्रक्रियांचं तज्ज्ञ असून प्रशिक्षित लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. आणि या सगळ्या विषयांवरती आज आपल्याला डॉक्टरांजवळ बोलायचं आहे. आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि सुरुवातीलाच पहिलाच प्रश्न आहे, जसं मी प्रास्ताविकेत म्हटलं की पचन संस्था म्हणजे नेमकी काय आणि पचन संस्थेमधील रक्तस्राव म्हणजे नेमकं काय? तर पचन संस्था ही आपला अन्ननळिकेचा अन्नाचा मार्ग तोंडाने सुरू होतो आणि संडासवाटे हा निघून जातो. तर उलटीमध्ये किंवा संडासवाटे रक्तस्राव होणं याला आपण अन्ननळिकेतनं किंवा पचनक्रियेतनं पचन संस्थेतनं रक्तस्राव होणं असं म्हणू शकतो. अगदी. पण अनेक जणांची गल्लत होते की नेमकी पचन संस्थेतले आजार हे कसे ओळखावे किंवा मग ते डॉक्टरांना कसं सांगावं, कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो रुग्ण आहे त्याला लगेच कळतील असं नाही. तर मग रुग्णांना लगेच कळावेत अशी काही लक्षणं आहेत की जे झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जाऊ शकतो. तर आता याच्यामध्ये आपण आज रक्तस्राव जे आपण बोलत असतो त्याच्यामुळे आपल्याला उलटीमध्ये किंवा थुंकीमध्ये रक्त आणि संडासामध्ये रक्त किंवा मोशनमध्ये रक्त याला आपण आतडीमधनं किंवा पचन संस्थेमधनं होणारं रक्तस्राव असं म्हणू शकतो. तर जेव्हा केव्हा आपल्या आतडीमधनं उलटीमध्ये किंवा संडासामध्ये रक्त जातं तो नेहमी एक आजार असतो. ते असं उगाच कधीच होत नाही आणि त्यासाठी जेव्हा झालं की लगेच डॉक्टरांना भेटणं हे योग्य असतं. ते मायनर असू शकेल पण ते कधी कधी एकदम सिरियस असू शकतं आणि एक मोठ्या आजाराचे लक्षण असू शकतं. त्याच्यामुळे त्याला इग्नोर करणं किंवा दुर्लक्षित करणं हे अतिशय योग्य नाही. पण अशा वेळी मग डॉक्टरांचा सल्ला आपण कधी घ्यावा असं तुम्हाला वाटतं, की तातडीनं डॉक्टरांकडे जावं की मग काही दिवसांनी किंवा मग कधी कधी काही रुग्ण हे खूप जास्त झाल्यानंतर मग ते डॉक्टर? तर थोडाफार रक्तस्राव झाला तर त्यावेळेला आपण डॉक्टरांकडे जेव्हा पहिला चान्स मिळेल तेव्हा जाणं, की त्याच्याहून जास्त रक्तस्राव झाला, बऱ्यापैकी रक्तस्राव झाला की आपण जेव्हा म्हणतो की वाटीवरपेक्षा जास्त झाला किंवा जर कळतं की ते सिग्निफिकंट आहे मग त्या डॉक्टरांकडे इमर्जन्सीमध्ये जाणं हे योग्य असतं. अगदी. आपण पुढचा प्रश्न घेऊया. रक्ताची उलटी होणं किंवा मग शौचेमधून रक्त जाणं याची मुख्य कारणं तुम्हाला काय वाटतात आणि हे सगळं बंद करण्यासाठी किंवा मग याच्यावर उपाय नेमकं काय आहे? ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं म्हणजे याचे कारणं भरपूर असतात. आपल्याला सगळ्यात मोठी कारणं म्हणजे आपल्याला कॅन्सर किंवा कर्करोग हा आपल्याला याची भीती असते. तर अन्ननळिकेतनं किंवा जठरमधनं ब्लिडिंग म्हणजे तिकडनं रक्तस्राव झाला तर ते अल्सर याच्यामुळे सहसा होतं. तर अल्सर हा प्रकार आजकाल फार कमी झाला आहे कारण इतकी चांगली औषधं उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे ॲसिडिटी किंवा अल्सर एक प्रमाण आपल्याला फार कमी दिसायला मिळतं. त्या अल्सरमधनं ब्लिडिंगमुळे उलटीमध्ये रक्त येतं आणि शौचामध्ये रक्त जाणं हे सगळ्यात कॉमन कारण आपल्याकडे सगळ्यात प्रवृत्त कारण आहे पाईल्स किंवा मूळव्याध. तर मूळव्याधामध्ये जे ब्लिडिंग होतं ते दुखत नाही. जे दुखताना रक्त जातं ते शौच कठीण झाल्यामुळे म्हणजे कडक झाल्यामुळे जी जखम होते त्याला फिशर म्हणतात सहसा आणि ते फिशरमधनं रक्तस्राव होतो. सहसा हा रक्तस्राव कमी असतो आणि इमर्जन्सी अशी नसते. पण जेव्हा खूप रक्तस्राव जातो म्हणजे अन्ननळिकेतले काही विशेष रक्तवाहिन्या असतात त्यातनं ब्लिडिंग झालं किंवा अल्सरमधनं खूप ब्लिडिंग झालं तर असं जाऊ शकतं आणि ते आपल्या जीवाला धोका निर्माण करू शकतं. मग अशा वेळेला डॉक्टरांकडे इमर्जन्सीमध्ये जाणं गरजेचं आहे. पण थोडाफार रक्तस्राव झाला तर डॉक्टरांना जेव्हा सगळ्यात पहिला चान्स मिळतो तेव्हा डॉक्टरांना भेटणं हे योग्य आहे. पण बरं, हे थांबवण्यासाठी मग काय करावं? थांबवण्यासाठी त्याच्या कारणांचं आपल्याला लक्ष घ्यायला की आता अल्सर जर झाला तर तो एंडोस्कोपी करून अल्सर आहे ते कळतं. जिथनं कुठनं आतडीमधनं उलटीमध्ये किंवा संडासामध्ये रक्त झालं तर आपण सगळ्यात पहिली स्टेप असते की त्याला एंडोस्कोपी करून शोध लावणं की कुठनं ब्लिडिंग होतं आणि कशामुळे होतं आहे. जर ते ब्लिडिंग अल्सरमधनं असेल
किंवा असे छोटे मोठे कारणं असतात ते सहसा औषधांनी ते बरं होऊ शकतं. पण मोठे विभिन्न म्हणजे कॅन्सर असेल किंवा लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हरचा आजार झाला तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्स्ड केसेसमध्ये आतमध्ये शिरा फुगतात, त्याला आपण व्हायरसेस म्हणतो, आणि त्यातनं जर ब्लिडिंग झालं तर ते जीव घेणं असू शकतं. पण ते एक आजाराचं लक्षण असतं, मग तेव्हा आपल्याला कळतं की आपण त्याचा शोध लावून उपचार केला पाहिजे. बरं, हा आजार असा आहे की आपण डॉक्टर आणि आपल्या मित्राशिवाय कोणाला सांगू शकत नाही, असा आजार आहे. मग हे न होण्यासाठी एखाद्या रुग्णाने काय करणं गरजेचं आहे आणि शौचमधून रक्त जाणं हे किती धोकादायक असतं? शौचामधनं रक्त जाणं हे सगळ्यात कॉमन कारण म्हणजे सगळ्यात प्रवृत्त कारण आपलं पाईल्स असतात. पाईल्स म्हणजे काय होतात तर संडास वारंवार कडक झाल्यामुळे, संडासला कंटिन्युअस प्रेशर लावल्यामुळे, त्या प्रेशरमुळे तिथल्या शिरा फुगतात. त्या शिरा फुगतात तर मग परत संडास कडक झाली तर त्या शिरांना जखम होते आणि त्यातनं ब्लिडिंग होतं. हे जे ब्लिडिंग होतं, पाईल्समध्ये ब्लिडिंग होतं, ते युजली लाईफ थ्रेटनिंग नसतं, त्याला काही विशेष काही धोका निर्माण होत नाही. पण त्याला कंट्रोल करणं योग्य यासाठी गरज यासाठी असते, कारण बरेच लोक बरेच दिवस टॉलरेट करतात, मग त्यांचं रक्त कमी होतं आणि मग अजून रक्तस्राव झाला की मग जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जे सिरियस कारणं असतात ते कॅन्सर, ते डॉक्टरांनी तपासल्याशिवाय कळत नाही की ते पाईल्समधनं आहे का कॅन्सरमुळे. त्याच्यामुळे डॉक्टरांना भेटणं हे कदाचित टाळता येणार नाही आपल्याला. बरं, अनेक वेळा रुग्णांच्या समोर असाही प्रश्न आहे की शौचेतून रक्त जाणं किंवा रक्ताची उलटी होणं म्हणजे कर्करोग आहे का? तुम्हाला काय वाटतं, हे खरं कर्करोग आहे की मग याच्या मागची कारण वेगळी आहेत? आता याच्यामध्ये बरीचशी कारणं असतात. तर कर्करोग ज्या लोकांना होतो ते त्यांचं एज जास्त असतं, त्यांना विभिन्न फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो. त्याचे बाकी लक्षणं पण असतात, जसं अन्ननळिकेचा किंवा जठरचा कर्करोग झाला तर खाण्यापिण्यामध्ये अडथळा येणं, उलट्या होणं, त्याचबरोबर ब्लिडिंग होणं. त्याच्याशिवाय जर ब्लिडिंग होत असेल तर कर्करोग सहसा नसतो आणि कर्करोग या बाकीच्या कारणांपेक्षा बऱ्यापैकी कमी आढळला जातो. त्याच्यामुळे कर्करोग असं गृहीत धरून चालणं योग्य नाही आहे. कर्करोग सहसा नसतो, पण पाईल्स आणि अल्सर्स हे सगळ्यात कॉमन कारण आपण म्हणू शकतो, किंवा लिव्हर खराब झाल्यामुळे ब्लिडिंग होणं आजकालच्या काळात आपल्याला अल्सरपेक्षा जास्त दिसतं. पण मग कर्करोग होण्याचा संभव किती असतं? मी सांगतो की आता ब्लिडिंग जर झालं तर कर्करोग असण्याची शक्यता 10% कमी असेल असं धरता येतं. जर एज जास्त असेल तर जसं एज वाढतं तसं कॅन्सर किंवा कर्करोगची शक्यता वाढते. त्याच्यामुळे जसं एज जास्त असेल आणि आधी कधी झालं नाही तर मग कर्करोगाची शक्यता ही वाढलेली असते. अगदी. मूळव्याध म्हणजे नेमकं काय आणि तो काय होतो, हा जरा सविस्तर प्रश्न आणि उत्तर पण तुमच्याकडून अपेक्षित आहे. की अनेक वेळा रुग्णांना कळतच नाही की नेमकं काय होतं. आता मी असे बरेच पेशंट बघतो जे म्हणतात मूळव्याध झाले, पण त्यांना विचारलं की दुखतं का, तर ते म्हणतात हो संडास सगळं शौचाला दुखतं, शौचाला जळजळ होते. तर त्याचा अर्थ सगळ्यांनी जनरली पेशंटने मी बघितलं की शौचाच्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम होतात ते मूळव्याध म्हणतात. तर तसं नसतं. पाईल्स म्हणजे काय होतं की खूप काळापासनं संडास कडक होत राहिली, संडासला जोर लावत राहिला तर त्याच्यामुळे तिकडे शिरा फुगतात. ते शिरा फुगलं की त्यांना आपण पाईल्स म्हणतो. ते पाईल्स हळूहळू मोठे होतात, मग ते ग्रेड 1 to ग्रेड 4 प्रोग्रेस होतात. मग त्याच्यामध्ये जर त्याला परत संडास कडक झाली आणि वरनं जखम झाली तर मग त्यातनं ब्लिडिंग होतं आणि त्याला आपण मग पाईल्सचं ब्लिडिंग असं म्हणू शकतो. सहसा पाईल्सचं ब्लिडिंग कसं ओळखायचं तर पाईल्सचं ब्लिडिंग हे सहसा शौच झाल्यानंतर मागणं पडतं. ते पेनलेस असतं, ते दुखत नाही. आणि जेव्हा संडास किंवा जेव्हा शौच कडक होतं त्यावेळेला रक्त येतं. जर आपली मोशन किंवा शौच हे नॉर्मल राहिलं किंवा सॉफ्ट राहिलं तर ब्लिडिंग सहसा थांबतं. तर पण हे न होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? न होण्यासाठी काय करणं तर एक आहार. तर शौच सॉफ्ट राहणे, त्याच्यासाठी आपल्या शौच सॉफ्ट राहण्यासाठी व्यवस्थित पाणी पिणं, डिहायड्रेशन, शरीरात पाणी नसलं तर शौचात पाणी नाही, शौचात पाणी नाही तर कडक होणार. दुसरं ॲडिक्वेट फायबर इंटेक, आणि फायबर इंटेकमध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, प्रोसेस्ड फूड्स एस्पेशली, त्याच्यामध्ये सहसा मैदा, रिफाईंड फ्लॉर अशा गोष्टी ज्या असतात त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन हे होतं. बिस्किट्स किंवा फास्ट फूड्स आणि जे नमकीनसारख्या गोष्टी येतात किंवा मिठाई दुकानात जे काय मिळतं आपल्याला त्याच्यामध्ये कार्ब्स आणि मैदा हा सगळ्यात जास्त असतो. हा टिपिकली कॉन्स्टिपेटिंग असतो. तर त्याच्यामुळे त्याचं प्रमाण कमी ठेवा. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स ज्याच्यामधून आपल्याला विटमिन्स, मिनरल्स पण मिळतात आणि फायबर पण मिळतं, अशा गोष्टी आहारामध्ये ॲडिक्वेट प्रमाणात असले तर सहसा शौचाचे प्रॉब्लेम होणार नाहीत. आपण काय खावं, म्हणजे सगळ्यात चांगलं आहार, संतुलित आहार यासाठी काय करावा? पेशंट लोकांनी सहसा स्टेटमेंट जे आपण घरी करू शकतो ते खायचं. बाहेरचं खाणं पिणं लिमिटेड ठेवायचं आणि प्रोसेस पॅकेटमध्ये जे काही येतं ते प्रोसेस्ड असतं
ते लिमिट ठेवायचं. तर घरी नाही ठेवायचं. घरी ठेवलं की ते दररोज खाल्लं जातं. त्याच्यामुळे आपण त्याला लिमिट ठेवण्यासाठी जेव्हा खायची इच्छा झाली तेव्हा आणलं खाल्लं, दॅट इज ओके. पण दररोज घरी ठेवलं की ते दररोज खाल्लं जातं आणि त्यांनी मग हे असे प्रॉब्लेम्स कितीतरी पटीने जास्त होतात. बरं, आजार न होण्यासाठी काय करावं? आहार झाला हा एक पहिला उपाय आहे. पाणी पिणं तुम्ही म्हटलात, करेक्ट. किंवा मग अगदी हलकं फुलकं खाणं हे तुम्ही म्हटलेलं आहात. पण हे आजारच जर न होण्यासाठी तर आजार नेमकं काय करणं गरजेचं आहे? आपलं नेहमीचं दिवसाचा दिनक्रम कसा असावा यासाठी? आता दिनकर आता हे ॲक्च्युली खूप चांगला प्रश्न आहे हा. हे आता आपल्या शरीराचे हॉर्मोन्स जे असतात ते सकाळी तयार होतात सनराईजच्या वेळेला, सूर्योदय जेव्हा होतं त्यावेळेला. तर त्या आसपास, सूर्योदयाच्या आसपास जेव्हा हॉर्मोन्स असतात तेव्हा खाल्लेलं जे काय असतं ते आपलं शरीर सगळं वापरू शकतं. जसं दिवस जातो तसे आपले हॉर्मोन्स कमी होतात. त्याच्यामुळे जसं दिवस जातो तसं खाणं कमी व्हायला पाहिजे. संध्याकाळचं खाणं ते शरीर वापरू शकत नाही अनलेस आपल्या संध्याकाळी फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप असेल तर. आणि ते आहार जर संध्याकाळचा कमी राहिला तर आपले पोटाचे प्रॉब्लेम वेगळे होतात. खाल्ल्यानंतर इमिजिएटली झोपायचं नाही. खाल्ल्यानंतर 2-1 तास जाऊ द्यायचे. म्हणजे जठरमध्ये जे काय आलं ते पुढे सरकतं. हळू खायचं, व्यवस्थित चावून खायचं. तर हे जनरली चांगल्या सवयी असल्या, आपण जर पूर्वीच्या काळात बघितलं, जे आपले पूर्वज होते ते सकाळी पोट भरून खायचे आणि संध्याकाळी सूर्योदयाच्या वेळेला कंदमुळं खायची. त्याचा अर्थ काय की संध्याकाळी कॅलरीजची गरज नाही आहे. संध्याकाळी आपल्याला एनर्जी गरज नाही आहे. त्याच्यामुळे जसा दिवस जातो तसं आपलं खाणंपिणं कमी झालं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली मॉडर्न लाईफस्टाईलमुळे ते कदाचित थोडंसं उलटं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. बरं, मूळव्याध ह्या आजाराचं मूळ नेमकं काय आहे? म्हणजे कशामुळं ह्या आजाराची लक्षणं दिसायला लागतात आणि हे होतंच का? हा मुळात आता हा पण एक गुड क्वेश्चन आहे. आता काय म्हणतात की आपल्याला जसं आपलं लाईफस्टाईल चेंज होत गेलं, फास्ट झालं, तसे फास्ट फूड झाले. त्या फास्ट फूड्समध्ये प्रोसेस्ड फूड वाढत गेलं. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फायबर हे कमी होत गेले. त्याच्यामुळे संडासाची क्वालिटी चेंज होत गेली आणि त्याच्यामुळे संडास कडक झाली. मग पाणी पिण्याकडे विशेष लक्ष राहत नाही, आहाराकडे विशेष लक्ष राहत नाही, मग त्याच्यामुळे मग संडास कडक होते आणि त्याच्यामुळे बाकीचे इनफॅक्ट शौचाचे ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम हे त्याच्याशी रिलेटेड असं म्हणता येईल. मूळव्याध जेव्हा होतो तेव्हा मग अनेकांना त्रास होतो शौच करताना किंवा मग शौच होताना वेदना होतात. त्या अशा वेदना आहेत तर तुम्ही कोणाला सांगू शकत नाही, ते आपलंच बघावं लागतं. पण मग हे सगळं असं असताना नेमकं शरीराची रचना नेमकी काय होते? म्हणजे हे आजार झाल्यानंतर म्हणजे त्रास होणं किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या उद्भवतात त्या. शौच होताना दुखणं हे मूळव्याध नसतं. शौच होताना दुखणं म्हणजे मोशन कडक झाली तर आपण जेव्हा प्रेशर लावतो त्या प्रेशरमुळे मोशनची जागा म्हणजे शौचाची जागा फाकते. त्यात एक छोटासा चिरा पडतो. त्या चिऱ्याला आपण फिशर म्हणतो. त्या फिशरमधनं थोडंसं ब्लिडिंग येतं, पण पेन बऱ्यापैकी सिग्निफिकंट होऊ शकतो. आणि ते फिशरला बरं करण्यासाठी शौच किंवा मोशन सॉफ्ट ठेवणं आणि त्याच्यापुढे ते सॉफ्ट मेंटेन करणं हा एकमेव मार्ग राहतो. क्वचित, एकदमच क्वचित त्याच्यासाठी ऑपरेशन लागतात जेव्हा ते बरंही होत नाही किंवा त्यातनं परत होत चाललं आहे किंवा त्याच्यामुळे व्रण निर्माण झाला, ते आकसलं आहे, मग तेव्हा ऑपरेशनची गरज पडते. पण सहसा आहार मॉडिफाय केल्याने, शौच नॉर्मल केल्याने, शौच सॉफ्ट राहिल्यामुळे हे सगळं आपोआप हील होऊ शकतं. पण हा आजार ज्यांना होतो त्यांना ह्या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं की वेगवेगळ्या रुग्णांप्रमाणे त्याची लक्षणं वेगवेगळी असतात? सगळ्यांना सगळे त्रास होतील असं नाही आहे. काही लोकांना पाईल्स होतात, काही लोकांना फिशर होतो, काही लोकांना दोन्ही होत नाही. किंवा तिकडे इन्फेक्शन जर झालं तर मग इन्फेक्शन मग शेवटी त्याला फिस्टुलामध्ये कन्वर्ट होतं. आपण ज्याला मराठीमध्ये कॉमनली भगंदर म्हणतात, तर त्याला फिस्टुला म्हणतात. तिकडे इन्फेक्शन होतं, मग पू तयार होतो आणि त्या पूचा मार्ग दोन्हीकडनं निघतो, आतमध्ये कंटिन्यू, बाहेरनं कंटिन्यू, तो बरा पण होत नाही. एकदा भगंदर झालं की मग त्याला ऑपरेशनशिवाय काय मार्ग राहत नाही. पण बाकीचे प्रॉब्लेम्स असं आहार मॉडिफाय केल्याने सगळे कंट्रोल करता येतात आणि आहार आधीपासूनच चांगला राहिला तरी कदाचित होणारही नाही. बरं, आपण ह्या सगळ्या चर्चेमध्ये तुम्ही प्रामुख्यानं एक शब्द जास्त वेळा घेतला, तो म्हणजे अल्सर म्हणजे नेमकं काय? कारण मला पण ते माहीत नाही आहे. प्रेक्षकांना तुम्ही ते अल्सर ह्या शब्दाचा अर्थ कसं समजावून सांगाल? अल्सर म्हणजे जखम. बरं. अल्सर म्हणजे जखम म्हणजे स्किनमध्ये किंवा म्युकोझामध्ये, म्हणजे आतले इंटेस्टाईनच्या लाईनला आपण म्युकोझा म्हणतो आणि बाहेरनं स्किन, असे 2 लाईनिंग असतात. त्याच्यामध्ये जखम झाली किंवा त्याच्यामध्ये डिस्कंटिन्युटी आली तर त्याला आपण अल्सर म्हणतो. आता लोकांना आतडीचं काही अल्सर म्हणजे मोठ्या आतडीमध्ये जर जखमा झाल्या तर त्याला काही डॉक्टर अल्सरेटिव्ह झाले असं, जखमा झाल्या असं म्हणतात, पण त्याला अल्सर म्हणून ते समजतात. पण कॉमनली अल्सरमुळे, ॲसिडिटीमुळे झालेले अल्सर याला आपण पण डॉक्टरांनी दिलेला शब्द आहे तुमच्या अल्सर, पेप्टिक अल्सर भाषेमध्ये? हो, पेप्टिक अल्सर
हा एक अल्सर आणि इनफॅक्ट फॉर दॅट मॅटर तिथनंच या अल्सरची प्रवृत्ती झाली आहे. तर पोटामध्ये अल्सर होणं म्हणजे ॲसिडिटी होणं, त्या ॲसिडिटीमुळे अल्सर झाला, त्या अल्सरला आपण अल्सर म्हणत गेलो. मग हळूहळू ते सगळीकडच्या पोटातल्या जखमांना अल्सर म्हणायला लागलो आणि मग त्याच्यामुळे अल्सर हा शब्द एक त्याची स्पेसिफिसिटी गेली. टिपिकली अल्सर म्हणजे ॲसिडिटीमुळे होणाऱ्या जखमा. तर ॲसिड जास्त झालं तर आतमध्ये एखादी छोटी जखम होते आणि कधी कधी मग त्यातनं कॉम्प्लिकेशन झाले तर ती फुटूही शकते किंवा त्यातनं ब्लिडिंगही होऊ शकतं. तर तो अल्सर हे अल्सरचे सिम्पटम. आता अल्सरचे चिन्ह जे दिसतात ते ॲसिडिटी वाटते, जळजळ होते. आता एंडोस्कोपीमध्ये समजा कोणी एंडोस्कोपी केली, त्या एंडोस्कोपीत त्यांना आतमध्ये लाल लाल टिपके दिसले किंवा ॲसिडिटी जास्त दिसली तर ते डॉक्टरांना पेशंटशी कम्युनिकेट करण्याचा मार्ग म्हणजे काय म्हणतात की अल्सरचा त्रास आहे असं म्हणतात. पण अल्सरचा त्रास म्हणजे त्यावेळेला अल्सरचा आहे असं नाही, तो फक्त ॲसिडिटीचा त्रास आहे. तर बरेच पेशंट लोकांना ॲसिडिटी हा शब्द कळत नाही म्हणून ते अल्सरचा त्रास होतात, कारण अल्सर हा फार कॉमनली समजला जाणारा इश्यू. पण अल्सरची लक्षणं नंतरची आहेत. हो, ॲसिडिटी किंवा मग त्या ॲसिडिटीचे लक्षणं आधी होतात आणि ॲसिडिटीच्या लक्षणामुळे ॲसिडिटीमुळे पुढे अल्सर होऊ शकतो. बरं. आणि अल्सरची लक्षणं आणि ॲसिडिटी लक्षणं ही जवळजवळ सेमच असतील. अल्सर असं म्हणता येईल की हे ॲसिडिटीचं एक कॉम्प्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये पुढे अजून सिरियस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. बरोबर. आम्लपित्तासाठी अनेक जण औषधं घेत असतात, वेगवेगळ्या 1 मिनिटात चांगलं होणं किंवा मग अशी अनेक बाजारामध्ये औषधे आलेली असतात, आयुर्वेदिक आहेत. तर ही अशी औषधं आम्लपित्तासाठी घेणं किती गरजेचं आहे, आपल्या शरीरावर त्याचा किती परिणाम होतो आणि घेणं डॉक्टरांशिवाय घेणं हे खरंच फायदेशीर आहे का? आता अल्सर किंवा ॲसिडिटीसाठी जी औषधं घेतात त्याच्यामध्ये इनोसारखी औषधं किंवा जेलुसिलसारखी औषधं किंवा डायजिनसारखी औषधं जी असतात ते फक्त ॲसिडला न्यूट्रलाइज करतात आणि ते न्यूट्रलाइज केल्यामुळे ॲसिडिटी ही कमी होते. सो हे जनरली आपण सेफ मानतो. त्यांनी दुष्परिणाम किंवा तोटे असे काही होत नाही. आपण लाँग टर्म अशी औषधं घेतल्यामुळे त्याच असं खूप तोटे होतात असं नाही आहे. पण माझं एक जनरल असं म्हणणं असतं की जे आपलं शरीर बनलेलं आहे, देवाने जे बनवलं आहे त्याच्यामध्ये ॲसिडचा एक रोल असतो. तर त्या ॲसिड डायजेशनमध्ये हेल्प करतं. तर जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत घ्यायची गरज नसते आणि ऑन अ रेग्युलर बेसिस नक्कीच घ्यायची गरज थोडंसं झालं तर आपण घेण्याची गरज नाही. नाही. ॲब्सोल्युटली नाही. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. याच प्रश्नाच्या आधारित आहे. बद्धकोष्ठतेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मिळणारी जी औषधं आहेत ती सुरक्षितपणे घेता येतात का आणि मूळव्याध किंवा शौचेदरम्यान वेदना होण्याची समस्या इतकी सामान्य का आहे? तर हे आता औषधं जी असतात ती ॲसिडिटीची औषधं आजकालच्या काळामध्ये जे काही येतात, जे आपण गॅसची औषधं किंवा जे काय म्हणतात लोक त्यांना, तर ते आजकालच्या काळात रिजनेबली सेफ आहेत. खूप लाँग टर्म घेतल्याने त्याचा असं काही दुष्परिणाम सिद्ध झालेला नाही आहे. ते फक्त ॲसिडचा रोल निगेट करतात. त्याच्यामुळे पचनक्रिया थोडीशी कमी होते किंवा आयर्न अब्झॉर्प्शन हे कमी होतं. तर त्याच्यामुळे रेग्युलरली लाँग टर्म घेणं हे कदाचित योग्य नाही आहे. शौचासाठी जे काही लोक औषधं घेतात, शौच झाली नाही म्हणून, सगळ्यात पहिलं हे लक्षात की दररोज मोशन किंवा दररोज संडास होणं हे गरजेचं नसतं. हे आपले आतडीची रचना अशी असते की जेव्हा शौच व्हायची असेल तेव्हा सेन्सेशन येतं, तेव्हा सेन्स होतं. आपल्याला सवय लागलेली असते त्याच्यामुळे आपण शौच दररोज व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला. हे कदाचित एक मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स आहे फक्त, म्हणजे दररोज झाली की एकदा झाली की मोकळं असं. पण दररोज व्हायलाच पाहिजे असं काही नाही आहे. जेव्हा होती तेव्हा त्रास नाही व्हायला पाहिजे. दॅट इज द ओनली, म्हणजे ते फक्त एकच गरज आहे की त्रास नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी घेणाऱ्या औषधांमुळे आतडीला सवय लागू शकते एक, आणि सवय लागली तर मग औषधं न घेता ती आतडी काम करत नाही आणि त्या आतडीने काम नाही केलं तर मग हा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेट होत जातो आणि कंपाऊंड होत जातो. त्याच्यामुळे ते वाढत जातं. मी असे बरेच पेशंट बघितले जे खूप वर्षांपासून औषधं घेतात आणि आता औषधं कामच करत नाहीत. मग त्यांना रिहॅबिलिटेशन करण्यासाठी, म्हणजे ते इंटेस्टाईनला परत सवयीमध्ये आणण्यासाठी काही काळ लागतो, वेळ लागतो आणि तेवढ्या काळामध्ये त्यांना बरंचसं अंडर ऑब्झर्वेशन किंवा खर्च, औषधं हे सगळं लागतं. असे काही काही आजार असतात ज्यांना नर्व्हचा आजार आहे किंवा शुगरचा आजार आहे, ज्याच्यामुळे इंटेस्टाईनचा नर्व्ह सप्लाय हा कमी जास्त झालेला असतो, त्याचं कामकाज कमी होतं आणि त्याच्यामुळे मोटिलिटी म्हणजे मूवमेंट ही कमी होते. तर त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतात त्यासाठी विशिष्ट औषधं असतात. पण रेग्युलरली डायरेक्टली मेडिकलमध्ये जाऊन अशी औषधं घेणं हे कदाचित योग्य नाही आहे, कारण कुठलं औषध काय साईड इफेक्ट करेल, कुठल्या औषधाची सवय लागू शकेल हे प्रिडिक्टेबल नाही आहे. तुम्ही बरेच वर्ष पुण्यामध्ये काम केलेलं आहे. पुण्यामध्ये या आजाराची रुग्ण
जास्त प्रमाणात आहेत. म्हणजे असं मी शहरी विभाजन नाही करत आहे, पण जर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जगणारी एक जीवनपद्धती वेगळी आहे, पण शहरामधली फास्ट आहे. त्यामुळं अगदीच तुम्ही मगाशी म्हटलात बाहेरचं खाणं जास्त होतं आणि मग त्याच्यानुसार मग ॲसिडिटी किंवा मग इतर आजार होणं हे आहे. कशा पद्धतीचे रुग्ण पुण्यामध्ये येत असतात किंवा मग त्यांचे अनुभव तुम्हाला जर सांगायचे असतील की या पद्धतीनं असे पण रुग्ण असतात किंवा मग काही रुग्ण तुमचं उपचार किंवा मग औषधं घेतल्यानंतर ते बरे पण झालेले आहेत, असे काही रुग्ण आहेत ज्यांची प्रतिक्रिया तुम्हाला सांगावीशी वाटते? यांच्यामध्ये असं आहे तर मी आता पुण्यामध्ये काम केलं आहे, चंदीगडमध्ये काम केलं आहे, आम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस कंपल्सरी त्यामुळे गावातही काम केलं आहे. तर असं म्हणता येईल की आजकाल नॉलेज अवेलेबिलिटी ही इंटरनेट आणि याच्यामुळे इतकी आहे की गावातले लोकही प्रोसेस्ड फूड खातात. बिस्किट, पॉपकॉर्न, पॅकेटमध्ये येणाऱ्या गोष्टी हे सिग्निफिकंटली कॉमन आहेत. आणि तरी आय थिंक तुम्ही जे म्हटलात एकदम बरोबर आहात की शहरामध्ये असे प्रॉब्लेम्स सहसा कॉमन असतात. जे टिपिकली फास्ट लाईफस्टाईल ज्यांची लाईफ असते त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी जास्त कॉमन असतात. गावातले लोक जे टिपिकली शेतकरी वगैरे असतात, त्यांचं रेग्युलर हे असतात, त्यांचे असे प्रॉब्लेम्स फार कमी दिसतात. जास्त हे वाटणार नाही. बरं, रक्ताची उलटी होणं म्हणजे लिव्हरचा आजार आहे का, आणि अशी लक्षणं दिसली की डॉक्टरांना कधी भेटावं? रक्ताची उलटी हे नेहमी डॉक्टरांना ॲज सून ॲज पॉसिबल भेटणं हे गरजेचं आहे. लिव्हरचा आजार असू शकतो. आजकालच्या काळात आपण म्हणता येईल की रक्ताची उलटी हे लिव्हरच्या आजारामध्ये जास्त कॉमनली दिसते अल्सरपेक्षा, म्हणजे किंवा ॲसिडिटीपेक्षा. तर जेव्हा लिव्हरचा आजार होतो त्या लिव्हरमध्ये जाणाऱ्या शिरा त्या आतडीकडनं रक्तपुरवठा घेऊन जातात. तर त्या शिरांना अडथळा आल्यामधल्या शिरामधलं प्रेशर वाढतं आणि ते अन्ननळिकेत दिसतात. त्या अन्ननळिकेत एंडोस्कोपीमध्येही दिसू शकतात. त्यांना जर जखम झाली तर त्यातनं जे ब्लिडिंग होतं ते बऱ्यापैकी गंभीर असतं आणि ते जीवही घेऊ शकतं. ते लाईफ थ्रेटनिंग असतं. त्याच्यामुळे रक्ताच्या उलट्या होणं हे कधीही इमर्जन्सी डॉक्टरांना भेटणं इज मस्ट. बरं, या चर्चेच्या समारोपाला जाण्यापूर्वी अगदी थोडक्यात प्रश्न विचारतो. औषधांमुळे रक्तस्राव होऊ शकतो का? याची नेमकी कारणं काय आहेत आणि नेमकं काम होतं? आता ही ज्या औषधामुळे रक्तस्राव होऊ शकतो हे असे आजचं टिपिकल आजच्या काळामध्ये बघितलं तर ज्यांना हार्टचे पेशंट असतात, बीपीचे पेशंट असतात, त्यांना रक्त पातळवणाऱ्या औषधं गोळ्या सुरू असतात. त्याच्यामध्ये रक्त पातळ होतं, ते रक्त साखळण्याची प्रक्रिया स्लो होते आणि त्यांनी स्वतःच ॲसिडिटी होऊ शकते किंवा अल्सर होऊ शकतो. त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये आपण रक्तस्राव जास्त बघतो, अल्सर संडासामध्ये किंवा उलटीमध्ये. अगदी डॉक्टर, तुम्ही इथे आलात, अगदी सविस्तरपणे सांगितलं या आजाराबद्दल, सगळी मुख्य कारणं काय आहेत आणि हा आजार कशामुळे होतो, ह्या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहात आणि सोबतच आपल्या प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.